सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा आहे या स्टोरीचे 34 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणी आणि रोहित मॉलमध्ये गेले होते दिवाळीच्या खरेदीसाठी. त्याचवेळी राणी लिफ्टमध्ये अडकली आणि रोहित तिथल्या कर्मचाऱ्यांना म्हणाला, माझ्या बायकोला लिफ्टमधून बाहेर काढा प्लीज. आणि हे सगळं नेमकं त्याचा मित्र सिद्धू त्यानं ऐकलं आणि तो चकित होऊन म्हणाला, रोहित, हे तू काय बोलतोस? रोहित आता घाबरला आणि लगेच त्याची बाजू सावरून घेत म्हणाला, अरे काही नाही, ती इतर कोणाची तरी बायको असेल, कोणाची तरी बहीण असेल असं म्हणायचं होतं रे मला. तुझं ना, तू चल ना तिकडे, आपल्याला काय करायचं, ते काढतील बाहेर त्यांना. असं म्हणून रोहित सिद्धूला घेऊन लिफ्टपासून बाजूला गेला आणि त्याचं सगळं लक्ष लिफ्टकडे होतं. आणि आता काही वेळ प्रयत्न केले, लिफ्ट उघडली आणि घाबरून घामानं थपथपलेली राणी बाहेर आली. तिनं समोर रोहितला बघितलं आणि पळतच गेली आणि रोहितच्या मिठीत शिरली आणि खूप रडायला लागली. आणि हे बघून सिद्धू चक्रावला आणि रोहित घाबरला. आता सिद्धूला जर कळलं तिच्याबद्दल तर काही खरं नाही असं त्याला वाटलं. आणि राणी, तिला कसं दूर करावं त्याला कळेना. तिलाही खरं तर आधाराची गरज होती, कारण ती खूप घाबरली होती हे त्याला कळत होतं. आणि राणी रडून म्हणाली, सर, मला खूप भीती वाटायला लागली होती. तुम्ही का मला तिकडे एकटीला पाठवलं? मला लिफ्ट ऑपरेट करता येत नाही, मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला? असं म्हणून ती रडत होती. आणि सिद्धू एकदा रोहितकडे, पुन्हा रडणाऱ्या राणीकडे बघायचा आणि हे काय चक्कर आहे त्याला कळेना. आणि रोहित सिद्धूकडे बघून कसा तरीच हसायचा आणि त्याला संशय आला नाही ना असं रोहितला वाटायचं. आणि मग सिद्धूनं रोहितला डोळ्यांनीच खुणवून विचारलं, हा काय प्रकार आहे? आणि रोहित आपला खांदे उचलून हवेत हातवारे करून, आपल्याला काही माहीत नाही बाबा असं म्हणायचा. आणि मग जरा वेळानं रोहितनं स्वतःची पाठ सिद्धूकडे केली आणि राणीला समोर घेतली. आता भारदस्त धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या रोहितच्या आडून सिद्धूला एवढीशी चिमणीसारखी राणी अजिबात दिसत नव्हती. त्याच्यासमोर आता रोहितची पाठ होती आणि रोहितनं राणीला हळूच डोळा मारला आणि माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे, रडू नको असा इशारा केला. आणि मग हसून म्हणाला, अहो ताई, तुम्ही का रडताय? हे बघा, आता तुम्ही बाहेर आलात की नाही, आता तुम्ही सेफ आहात. राणीनं आता तिचे डोळे पुसले आणि सिद्धू समोर आला आणि राणीला बघून चकित होऊन म्हणाला, ओ ओ ओ मॅडम, तुम्ही त्याच आहात ना, थिएटरवाल्या? त्या दिवशी पिक्चर दिवशी तुम्हीच भेटला होता. म्हणजे आजही तुमचा नवरा तुम्हाला एकटीला लिफ्टमध्ये सोडून गेला का? यार, काय माणूस आहे, मला सापडला ना तर कोल्हापुरी चप्पलनं हाणीन त्याला. तसं रोहितनं डोक्याला हात लावला आणि दुसरीकडे बघितलं आणि सिद्धूला म्हणाला, तू का उगीचच पॅनिक होतोस, तू गप्प बस, त्यांचं ते नवरा बायको बघून घेतील. आणि सिद्धू म्हणाला, पण रोहित, मला एक सांग, आणि ओ मॅडम, तुम्हाला तरी काही कळतं की नाही? तुम्ही रोहितला ओळखता का? तसं राणीनं रोहितकडं बघितलं आणि काय सांगू असं डोळ्यांनी विचारत होती. आणि रोहित नाही नाही म्हणत होता. आणि राणी म्हणाली, मी नाही यांना ओळखत, त्या दिवशी थिएटरमध्ये मोबाईल घेतला होता तितकंच. सिद्धू म्हणाला, अहो, मग असं परपुरुषाला मिठी कोण मारतो? त्याचं काय आहे ना, माझ्या या मित्राला आहे स्त्रियांची ॲलर्जी. आता घरी गेल्यावर 100 वेळा अंगावर कळेल बघा. आणि राणीनं रोहितकडे चकित होऊन बघितलं आणि सिद्धूला म्हणाली, काही ॲलर्जी वगैरे नाही, मारतात मिट्या. तसा रोहित चकित झाला आणि सिद्धूही म्हणाला, काय म्हणालात? आणि तुम्हाला कसं माहीत? आणि मग राणी म्हणाली, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण पुरुषांचे ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात असंच म्हणायचं होतं. नको नको म्हणायचं आणि मिठ्या मारतात. असं राणीनं रोहितकडे रागात बघितलं आणि म्हणाली. आणि सिद्धू म्हणाला, ओ मॅडम, पण माझा मित्र तसा नाही, कळलं का? तो ना ब्रह्मचारी आहे आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहणार आहे. अहो, आमच्या अखिल भारतीय ब्रह्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे तो.
आणि राणी तोंडात पुटपुटत म्हणाली, हो का, मग बुडली ती संघटना. आणि सिद्धू म्हणाला, आणि आता तो नाही तर आता तुम्हीच त्याला मिठी मारायला आलात. काही कळतं की नाही तुम्हाला? तुमचं लग्न झालं ना? नवऱ्याला शोधून मिठी मारायची सोडली आणि परपुरुषाला मिठी मारता का? आणि राणी आता चिडली आणि सिद्धूला म्हणाली, ओ परपुरुष, कोण परपुरुष? काहीही बोलायचं नाही, सांगून ठेवते. हे तर तसा रोहित दचकला आणि आता ही काय बोलेल म्हणून लगेच म्हणाला सिद्धूला, अरे काय तू पण, अरे मी समोर उभा होतो ना, त्या घाबरलेल्या आहेत, मग त्यांना मीच दिसलो म्हणून मारली मिठी, तर त्यात काय इतकं? आता या घाबरलेल्या आहेत, मग त्यांना दिलासा द्यायला नको का? आणि सिद्धू म्हणाला, रोहित तुला हे चालतंय होय? आणि रोहित म्हणाला, हो चालतंय. आणि सिद्धू म्हणाला, कमाल आहे बाबा, कधीपासून तुला बाईची सवय लागली कुणास ठाऊक. आणि रोहितनं त्याच्या पाठीत फटका दिला आणि म्हणाला, काहीही बोलू नकोस, बाईची सवय काय बाईची, मी त्यांना ताई म्हणालो ना. आणि चल आपण तिकडे जाऊया. आणि हो ताई बाई अक्का, तुम्ही ज्या कोणी असाल त्या, तुमचा नवरा शोधा बरं का, असं म्हणून सिद्धूला घेऊन रोहित तिकडे गेला. आणि मग राणीला मेसेज केला आणि म्हणाला, तुला हवी ती खरेदी कर, बिल करायला मी येतो. आणि सिद्धू पुन्हा राणीकडे आला आणि म्हणाला, मी काय म्हणतो मॅडम, ऐका ना, तुमच्या नवऱ्याला ना एकदा माझ्या तावडीत द्या. तुम्हाला असं एकटं कसं सोडू शकतो होतो? आणि तुम्ही तरी कशाला त्याच्यासोबत येत असता मग? आणि राणी म्हणाली, एक विचारू का, समजा माझ्या नवऱ्यासारखा तुमचाच एखादा मित्र असता तर तुम्ही काय केलं असतं? आणि सिद्धू आता थोडा गप्पच बसला. राणीनं हे काय विचारलं असं त्याला वाटलं. आणि मग सिद्धू थोडा विचार करून म्हणाला, तसं सांगू का, खरं खरं माझा एकही मित्र असा केअरलेस नाही हो. सगळे खूप काळजी घेतात त्यांच्या बायकांची. आणि राणी म्हणाली, आणि तुम्ही? सिद्धू म्हणाला, अहो माझं लग्नच नाही झालं, नाहीतर मी सुद्धा खूप काळजी घेतली असती तिची. आणि हा आमचा रोहित आहे ना, तो त्याचंसुद्धा लग्न नाही झालं आणि तो कधीच नाही लग्न करणार म्हणतो. राणीनं आता रोहितकडे बघितलं आणि म्हणाले, मला सांगा, तुमच्या अख्ख्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यात खरं खरं कोण बोलतो हो, आणि सगळ्यात जास्त खोटं कोण बोलतो? सिद्धू आता हसला आणि म्हणाला, खरं सांगू का, सगळ्यात जास्त खोटं मीच बोलतो आणि सगळ्यात जास्त खरं रोहित बोलतो. आणि राणीनं रोहितकडे तिरका कटाक्ष टाकला, नाक फुगवलं आणि म्हणाली, सत्यवादी, आणि गेली निघून. त्याला एक जळजळ टोमणा मारून तिरक्या तिच्या नजरेनंच. मग सिद्धू म्हणाला, पण रोहित तू एकटा कसा काय आलास? तू पण एकटा आहेस ना? रोहित म्हणाला, तू पण एकटाच आहेस की, मला का मग विचारतोस असं? सिद्धू म्हणाला, यार खूप आवडलं असतं रे, बायकोसोबत शॉपिंगला आलो असतो तर, पण काय करणार, माझं बाशिंग ना खूप जड आहे. आणि मी काय म्हणतो रोहित, तू एकटा मी एकटा, मला फोन तरी करायचा यार. रोहित मला, आता भेटलो ना, मग आता चल पटकन. मग आता दोघांनी तिकडेच खरेदी केली आपली आपली. रोहितनं सिद्धूला कटवला आणि पुन्हा राणीकडे आला आणि म्हणाला, तू काय सिलेक्ट केलं? आणि आता राणीनं सगळी खरेदी दाखवली. ही आईसाठी, ही ताईसाठी, हे बाबांसाठी, हे दादासाठी. आणि रोहित मला, ते जाऊ दे, तुझ्यासाठी काय घेतलं ते सांग. आणि राणी म्हणाली, मला कशाला, आत्ताच लग्नात घेतलेले भरपूर कपडे आहेत. आणि रोहित म्हणाला, असं कसं, सगळे नवे नवे कपडे घालणार आणि तू जुनेच घालणार का? तू सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी सिलेक्ट कर, नाहीतर थांब, तुला ना अजिबात चॉईस नाही, मीच चॉईस करतो. असं म्हणून तो पुढे होऊन राणीसाठी कपडे घ्यायला लागला आणि म्हणाला, राणी आता आपण जाणार आहोत ना हनीमूनसाठी? तसं राणीनं त्याच्याकडे पुन्हा रोखून बघितलं आणि तो म्हणाला, सॉरी सॉरी, आपण फिरायला जातोय, ओके? आणि मग राणी म्हणाली, हां असंच म्हणायचं. रोहित म्हणाला, मग तिकडे जातोय तर इथले कपडे नको घ्यायला, म्हणून एक्स्ट्राचे कपडे घेऊया, असं म्हणून तिच्यासाठी ड्रेस घेतले. आणि तिच्या अंगाला लावून तो ड्रेस बघायचा. कधी कधी राणीच्या खांद्याला त्याच्या हाताचा टच व्हायचा.
तो ओढणी घ्यायचा, तिच्या खांद्यावर टाकायचा, तिच्याकडे बघायचा, मग सिलेक्ट करायचा, कधी रिजेक्ट करायचा, असं त्याचं सुरू होतं. राणी मात्र त्याची ती धडपड बघत होती आणि शांतच उभा होती. आणि तो म्हणाला, राणी तू तिकडे रात्री काय घालशील? तसं राणीनं पुन्हा त्याच्याकडे संशयानं बघितलं आणि म्हणाली, का सर, तुम्ही रात्रीबद्दल का विचारलं? आणि रोहित हात जोडून म्हणाला, माझे आई, ते तुझं टी शर्ट पॅन्ट ती पॅन्ट नको घालू, नाहीतर तुझ्याकडे फार विचित्र नजरेनं बघतील सगळे. काहीतरी छानसं घे. तू एक काम कर, तिकडं बायकांचं सेक्शन आहे, तिकडं जाऊन बघ. आणि मग राणी आता तिकडं गेली. तिथं जाऊन म्हणाली, नाईटला घालायला काहीतरी द्या. मग तिच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन ठेवले आणि ते सगळे गाऊन बघून राणी म्हणाली, बापरे, असलं घालायचं का मी रात्रीचं? त्याच्यावर तर बायकांचं पोस्टर बघितलं आणि राणी खूपच हबकून गेली, कारण ते खूपच सेक्सी गाऊन होते. आणि आता ती सेल्स गर्ल म्हणाली, मॅडम, न्यू मॅरिड आहात ना, आणि जर बाहेर जायचं असेल ना तुम्हाला फिरायला, तर एक छानसा गाऊन देऊ का? आणि तुमच्या नवऱ्याला कोणता रंग आवडतो? आणि आता राणीला वाटलं, आता काय दाखवेल कुणास ठाऊक. पण त्या बाईनं फारच सेक्सी गाऊन दाखवला आणि राणी म्हणाली, ठेवा तिकडं सगळं, मला असलं काही नको. आणि तोपर्यंत रोहित म्हणाला, राणी झालं का? तू सिलेक्ट करतेस की मी सिलेक्ट करू? तशी राणी पुन्हा घाबरली आणि म्हणाली, नको नको, तुम्ही इकडे येऊसुद्धा नका. आणि मग राणीनं तिला शोभतील असे साधे गाऊन घेतले अंग भरून. आणि मग जेव्हा बिल करायची वेळ आली तेव्हा आकडा बघितला सगळ्या खरेदीचा, 90,000. आणि राणीचे डोळे चक्रावले. ती म्हणाली, बापरे, मी ना माझे कपडे परत देते, नाहीतर आई ओरडतील इतकी खरेदी केल्यावर. रोहित म्हणाला, ए बावळट, गप्प बस, हे खूपच साधी खरेदी झाली, ते सुद्धा तू आलीस म्हणून. इथे रोशन असताना तर त्याच्या एकट्याची खरेदी इतकी झाली असती. आणि राणी म्हणाली, इतके पैसे खर्च करतात फक्त कपड्यांवर? आणि रोहित म्हणाला, आता मिळतंय म्हणून करतोय. तसं राणी काही लोकांना मिळत नाही याचीही जाणीव आहे बरं का सूर्यवंशींना. आणि मग गरिबांच्या घरी फराळ, बोनस, कपडे पोहोचवत असतो. आणि हे ऐकून राणीला छान वाटलं. स्वतःच्या आनंदासोबत इतरांचाही विचार करणारी मोठी माणसं हल्लं कुठे भेटतात? आणि उगीचच सूर्यवंशींचं नाव नव्हतं समाजामध्ये. नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व, प्रत्येकच गोष्टीत मल्हारराव सूर्यवंशी आणि त्यांची मुलं चमकत होती. मग आता ते दोघे गाडीकडे आले. राणी सगळ्या बागा पाठीमागं ठेवून बसली आणि रोहित म्हणाला, आता का मागं बसलीस, पुढे बस. आणि राणी म्हणाली, या पिशव्या कोणी चोरल्या तर म्हणून बसते, खूप महागडे कपडे आहेत ना. त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ये पुढे बस. राणी म्हणाली, पण सगळ्या बॅग पुढे नाही ना बसू शकत. रोहित म्हणाला, बॅग मागे ठेव, तू पुढे बस, कोणीच घेऊन जाणार नाही कपडे. आणि मग राणी पुढे आली आणि जानकीचा फोन आला आणि म्हणाली, रोहित, अरे राणीच्या घरी, सपनाच्या घरी देण्यासाठी सुद्धा खरेदी करा. आणि आता पुन्हा दोघे उतरले, पुन्हा मॉलमध्ये गेले, आणखीन खरेदी केली आणि घरी जाऊन सगळी शॉपिंग दाखवली. राणी फार कौतुकानं म्हणाली, सपनाताई, मी तुमच्यासाठी ना ही साडी सिलेक्ट केली. आणि सपना कसं तरीच तोंड करत म्हणाली, राणी, इतकी हलकी साडी का आणलीस? नाही म्हणजे तू तुझ्या ऐपतीप्रमाणेच घेतली, मान्य आहे, पण अगं इतक्या हलक्या साड्या मी नाही घालत. आणि हे ऐकून राणी नाराज झाली. तसं जानकी म्हणाली, सपना, तिनं इतक्या प्रेमानं आणले तर घे आणि तुला हवी तशी शॉपिंग कर तुझ्या नवऱ्यासोबत जाऊन. आणि सपना लगेच म्हणाली, सॉरी आई, मी तर फक्त. तसा रोहितला राग आला आणि म्हणाला, एक मिनिट, तिच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे? तुमच्या माहितीसाठी सांगतो वहिनी, जी तुमची ऐपत आहे ना तीच ऐपत आहे तिची सुद्धा. माहेरच्या स्टेटसचा इथं काहीच संबंध नाही. या घराच्या, या संपत्तीच्या जितक्या तुम्ही मालक आहात तितकीच ती सुद्धा आहे. पण असते एखाद्याला काटकसरीची सवय आणि एखाद्याला असते उधळपट्टीची सवय. मग उलट कौतुक कोणाचं व्हायला हवं? आणि आई, तुला माहीत आहे का, राणीनं खूप पैसे वाचवले शॉपिंगमध्ये आणि उरलेल्या पैशांचं गोरगरिबांना दान करूया असं म्हणाली. असं म्हणून रोहितनं राणीचं कौतुक केलं आणि हे ऐकून जानकीला फार आनंद झाला.
आणि आपल्या सुनेचे विचार आपल्या घराण्याला किती पोषक आहेत असं वाटलं. राणीनं रोहितकडे बघितलं आणि मनात म्हणाली, मी तर असं काहीच म्हणाले नाही. मग आता हे खोटं का बोलले? आणि आता सपना खजील झाली होती. गप्प बसली आणि ती साडी घेणार इतक्यात रोहितनं ती साडी घेतली. सपनाला हातसुद्धा नाही लावू दिला आणि राणीच्या अंगावर टाकली आणि म्हणाला, राणी, ही साडी तुला छान दिसते, तूच ठेव. आणि वहिनी, तुम्ही तुमच्या नवऱ्याला घ्या, दुसरी शॉपिंग करून या. तसं सपनाच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं आणि गप्पच बसली. मग दोघेही थकले होते शॉपिंग करून. जानकी म्हणाली, आजच्या स्वयंपाकाला तू येऊ नकोस राणी, आम्ही करतो. मग बेडरूममध्ये गेल्यानंतर राणी म्हणाली, सर, तुम्ही खोटं का बोललात की मी खरेदीतल्या वाचवलेल्या पैशाचं दान करणार? रोहित म्हणाला, निदान आता तरी माझं हे खोटं चांगल्यासाठी होतं. आणि तूच म्हणालीस ना, आपल्यात काही संबंध नसले तरी एकमेकांचा मान सन्मान वाढावा म्हणून प्रयत्न करायचे, तर तेच करतोय, असं म्हणून फ्रेश व्हायला गेला. आणि राणी आता गालात हसली. त्यानं तिच्यासाठी चॉईस केलेला ड्रेस अंगावर लावून बघायची. आणि सरांची पसंत खरंच छान आहे. सगळेचे सगळे ड्रेस, सगळे रंग तिला शोभून दिसत होते. मग डायनिंग टेबलवर सगळे होते. दिवाळीचं प्लॅनिंग चाललं होतं. इतक्यात राणीला फोन आला कॉलेजमधून मैत्रिणीचा आणि ती म्हणाली, राणी, तुझ्याकडे सरांचा फोन नंबर असेल तर दे ना गं. राणी म्हणली, कशाला? राणी आणि ती वेडपट म्हणाली, अगो त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असता ना, आणि त्यानिमित्तानं त्यांना मी किती मिस करते हे कळेल ना. आणि राणी म्हणाली, नाही माझ्याकडे फोन नंबर, ठेव फोन आता. आणि रागात तिनं फोन आपटला आणि लगेच रोहितचा सुद्धा फोन आला. फोन राणीच्या रिक्षावाल्याचा होता आणि तो म्हणाला, रोहित दादा, दीपावलीनंतर तुम्ही दुसरी रिक्षा बघा मॅडमसाठी, मला नाही जमणार. रोहित म्हणाला, ओके. आणि मग राणी, तुझ्यासाठी ना आता वेगळी रिक्षा बघावी लागेल असं तो म्हणाला. राहुल म्हणाला, रोहित, मी काय म्हणतो, सरळ राणीला स्कूटी घेऊन टाक ना, झंझट नको, तिची ती जाईल, तिची ती येईल. जानकी म्हणाली, ही आयडिया बेस्ट आहे. पण तसे तुम्ही दोघे एकत्र गेल तर काय हरकत आहे रे? नाहीतर इतक्या कार पडल्यात की घरी, कारने जाईल ती. आणि रोहित आता खरं खरं बोलत म्हणाला, आई, तुला सांगू का, तर कॉलेजमध्ये ना आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि ती सूर्यवंशींची सून आहे, हे आम्ही कोणालाही कळू दिलेलं नाही. कारण मग सगळाच इश्यू होईल आणि मग अवघड होऊन बसेल. आणि राहुल म्हणाला, हो बरोबर आहे रोहितचं, अशा गोष्टी लपवाव्याच लागतात आणि म्हणून राणी कारने सुद्धा जाऊ शकत नाही. रोहित, या लक्ष्मीपूजनाला राणीला गाडी घेऊन टाक. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि राणी म्हणाली, पण मला स्कूटी येत नाही. रोहित म्हणाला, आपण क्लास लावूया तुला. आणि सपना लगेच चमडाबणा करत म्हणाली, मग भाऊजी कशाला आहेत? स्कूटी शिकवणं आणि शिकणं काही अवघड नाही. बायकोला गाडी शिकवतील की ते. तेवढाच दिवाळीच्या सुट्टीचा सदुपयोग. हो ना भाऊजी? आणि रोहितसुद्धा तिच्याकडे तोंडवाकडे करत म्हणाला, हो ना वहिनी, अगदी बरोबर. आणि मग जानकी म्हणाली, रोहित, राहुल, दिवाळीचं प्लॅनिंग ऐका. रोशन येईलच पहिल्या आंघोळीच्या आधी. मग कारखान्यावर जाऊन, एखाद्या फॅक्टरीवर जाऊन जोडीनं लक्ष्मीपूजन सगळीकडे करायचं. मग इथे पाडवा होईल तुम्हा दोघांचा. मग भाऊबीजेसाठी दोघेही माहेरी जातील आणि मग त्यानंतर तुम्ही निघू शकता माथेरानसाठी. आणि दोघेही ओके म्हणाले. पण आता जसजसा माथेरानचा दिवस जवळ येईल तसतसं राणीला धडकीच भरायची. आणि सर जवळजवळच येतात असं तिला वाटायचं. आणि मग सपना दुसऱ्या दिवशी म्हणाली, राहुल, तुम्ही येणार आहात ना माझ्यासोबत शॉपिंगला? माथेरानसाठी मला शॉपिंग करायची आहे. आणि राहुल म्हणाला, सॉरी सपना, तू जाऊन ये ना, मी तुला माझं क्रेडिट कार्ड देतो. आणि सपना म्हणाली, ओके. आणि दुसऱ्या दिवशी भरमसाठ खरेदी करून आली आणि तिला कोणी काही विचारलं सुद्धा नाही की इतके पैसे का खर्च केले. आता घरामध्ये फराळाची लगबग सुरू होती. घराचं डेकोरेशनसुद्धा सुरू झालं आणि सगळ्या कामात पहिल्यापासून रोहित तरबेज होता. आणि आतमध्ये रोहितने स्टूल घेतला होता आणि सगळ्या फुलांच्या माळा त्यानं गळ्यात अडकवल्या होत्या आणि स्टूलवर चढून त्या अडकवत होता. आणि इकडून तिकडे जाणारी राणी त्याला बघून हसली. त्यानं तिच्याकडे संशयानं बघितलं आणि म्हणाला, ए बुटनर, का हसलीस? आणि राणी चिडून म्हणाली, सर, तुम्ही काय आकाशाला भेटलात का जे मला बुटनर म्हणता? रोहित आता हसला आणि म्हणाला, ते सोड, तू हसलीस का ते सांग. राणी म्हणाली, काय नाही, इतक्या सगळ्या वरमाला गळ्यात तुम्ही घातल्यात ना,
तर खरंच इतक्या सगळ्या वरमाला गळ्यात पडल्या असत्या तर काय झालं असतं, असा विचार करून हसायला आलं. मग रोहितसुद्धा हसला आणि म्हणाला, एकच गळ्यात पडली आणि तीच नको नको हो करते. आणि राणी म्हणाली, मग कॉलेजच्या सगळ्या मुलींना एक एक माळ घालायला सांगू का, नाहीतर जान झिडकतात तुमच्यावर. आणि रोहित म्हणाला, कशाला, तुझी ना एकही मैत्रीण शहाणी नाही, मूर्ख आहेत नुसत्या, काहीही बोलतात. काय तर म्हणे जीजू, हट. आणि राणी म्हणाली, सर त्यांचा काय दोष, त्यांना कुठं माहीत आहे तुमचं लग्न झालं आहे आणि तुमचा नंबर मागत आहे, देऊ का. तशी त्यांची ही नॉर्मल चर्चा जानकीनं ऐकली, पण यात संशय घेण्यासारखं काही नव्हतं बरं का. आणि जानकी हसून म्हणाली, राणी, अगं स्वतःच्या नवऱ्याचा नंबर कोणाला देऊ नये, नाहीतर पुन्हा पश्चातापाची वेळ येते. आणि रोहित म्हणाला, हो ना आई, म्हणून आम्ही ना सांगतच नाही कोणाला, आम्ही नवरा बायको आहोत. अगं फार वेडपट आहेत मुली. आणि जानकीला आता ते पटलं. मग आता सगळे डेकोरेशन वगैरे झालं आणि पहिल्या अंघोळीच्या आदल्या रात्रीच मी आलो असं म्हणून रोशनची एंट्री झाली. सगळ्यांना आनंद झाला, कारण आता त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं आणि रोशनशिवाय कुठेच मजा येत नव्हती. पण आल्या आल्या रोहित घरी नव्हता म्हणून बरं, नाही तर रोशननं मारच खाल्ला असता. मग सगळा फराळसुद्धा बनवून झाला होता. सपनाला जास्त काही येत नव्हतं आणि ती आपली नुसती हाताखाली करायची आणि सगळं राणीलाच करायला लावायची, तुझ्या हाताला चव आहे म्हणून. आणि राणीसुद्धा सगळा फराळ मनापासून करत होती. वयानं लहान असली तरी परिस्थितीनं तिला खूप काही शिकवलं होतं आणि राणी तयारीची होती. आणि आता गॅस संपला, घरात नोकरसुद्धा नव्हता आणि सपना याला त्याला फोन करायला लागली. इतक्यात राणीनं गॅससुद्धा बदलला आणि ते बघून जानकीला तिचं फार कौतुक वाटायचं. मग आता जानकी सगळ्यांना झोपताना म्हणाली, लवकर झोपा आणि उद्या पहिली अंघोळ आहे, लवकर उठा. रोहित अजूनही घरी आलाच नव्हता आणि सगळे झोपले. तो त्याच्या मित्रांमध्ये गेला होता आणि मकरंद म्हणाला, रोहित, या वर्षीसुद्धा आम्ही तुझ्या घरी येणार आहे फराळ करायला, समजलं. काकूंच्या हातचा फराळ ना खूप आवडतो आम्हाला. आणि रोहित म्हणाला, नाही नाही, तुम्ही घरी यायचं नाही. आणि टिंगू म्हणाला, का रे, आता तू आम्हाला परकं समजतोस का. रोहित, हल्ली तू खूप लपवाछपवी करतोस असं वाटतं आम्हाला. रोहित म्हणाला, नाही रे, पण मी काय म्हणतो, मी फराळ तुमच्याकडे घेऊन येतो ना, घरी नका येऊ. आणि आता आम्ही फिरायला वगैरे चाललो आहे असलं काही नाही सांगितलं त्यानं. आणि तरीही त्याचे मित्र त्याच्यानंतर म्हणालेच, याचं कोण ऐकतं, आपण जायचं काकांना, काकूंना, राहुल दादा, रोशन सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन यायचं आणि फराळही खायचा, असं त्याच्या मित्रांनी ठरवलं. मग रोहित रात्री उशिरा घरी आला. राणी आता खाली झोपली होती आणि तो बेडवर. त्यांचा तो आठवडाच होता. आणि मग सकाळी राणी लवकर उठली, अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढली, दिवे लावले. आता दरवर्षीच हे व्हायचं घरात, पण या वर्षीची दिवाळी थोडी स्पेशल वाटत होती, कारण यावर्षी घरात मुली होत्या आणि मुलींशिवाय घराला चैतन्य नसतं. आणि मल्हाररावांना फार छान वाटायचं. मग राणी बाहेरचं सगळं आवरून झाल्यावर जानकी तिला म्हणाली, राणी, अगं काठपदराची साडी घाल, दागिने घाल, नथ घाल, सपना कशी तयार झाली तशी तयार हो, कारण आता आपल्या आपल्या नवऱ्यांना उठणं लावून अंघोळ घालायची. आणि हे ऐकून पुन्हा राणीला टेन्शन आलं, पण आता ते टेन्शन जास्त घेतलं नाही तिनं. उठणं लावणं जास्त काही अवघड नाही असं तिला वाटलं आणि तिनं स्वतःचीच हिंमत वाढवली आणि आरशासमोर तयार होत होती. सपनानं तिचा दरवाजा वाजवला आणि तिला म्हणाली, राणी, हा गजरा घे आणि लावून बाहेर ये. आणि मग रोहित अजूनही झोपलेलाच होता आणि राणीनं आता गुलाबी रंगाची काठपदराची साडी घालायला सुरुवात केली आणि एका बाजूने सगळे केस समोर घेतलेली राणी तिच्या निर्या करत होती आणि तिचं सगळं लक्ष तिच्या निर्यामध्येच होतं. आता निर्या व्हायच्या, पुन्हा विस्कटायच्या, व्हायच्या, पुन्हा विस्कटायच्या. राणीला साडी घालता येतच नव्हती आणि राणी वैतागून चिडचिड करायची आणि तिच्या आवाजाने रोहितला जाग आली. त्यानं हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे बघितलं आणि त्याला तिचं ते सुंदर मोहक दृश्य दिसलं. पण आता पुन्हा लगेच स्वतःवर ताबा ठेवत रोहितने मान वळवली आणि पलीकडे कूस करून झोपला. राणीला आता काहीच नाही कळलं, पण ती छान दिसत होती साडी घालताना असं त्यालाही वाटलं आणि तो फक्त गालात हसला, पण चुकूनही तिला चोरून बघितलं नाही. आणि मग तिचं झालं, तिनं केसात गजरा घातला, नथसुद्धा घातली आणि रोहित म्हणाला, झालं का, आता मी मान वळवू शकतो का. तशी राणी पुन्हा दचकली
आणि सगळं बघितलं की काय यांनी, शिबाई काही घाणेरडा माणूस असं म्हणून राणी पळतच बाहेर गेली. मग राहुल उठला, रोहित उठला, रोशनसुद्धा उठला. राहुलला सपनानं उठणं लावलं आणि तो पाठावरून उठला आणि दोघेही आंघोळीला गेले. रोहित पाठावर बसला बनियनवर आणि राणीला खूप लाज वाटत होती त्याच्या शरीराला असा स्पर्श करताना. रोशन आपला स्वप्न बघत होता, माझी सोनम मला कधीही उठणं लावेल. आणि इकडे राणी रोहितच्या समोर आली आणि ती रोहितकडे वर बघतच नव्हती. आणि रोहित हळूच म्हणाला, राणी आई आहे इथे, ती लगेच ओळखेल. तुझ्या डोळ्यातले भाव अवघड वाटून घेऊ नकोस, पटकन उठणं लाव. राणी आता घाबरत घाबरत उठण्याच्या वाटीत हात बुडवला आणि त्याच्या गालाकडे ती तिचे हात घेऊन गेली आणि तिने डोळे झाकले. आतापर्यंत त्यानं मारलेली मिठी, त्याचे स्पर्श, तिनं त्याला मारलेली मिठी आठवत होती आणि स्वतःचीच हिंमत वाढवत होती. आणि आता पुन्हा राणीचा हात निघाला रोहितच्या नाकाकडे आणि रोहितनंच तिचा हात पकडला. तसं राणीनं त्याच्याकडे पाहिलं आणि रोहितनं तिच्या डोळ्यातच बघूनच, म्हणजेच मुद्दामच तिच्या डोळ्यात बघून तिचा हात स्वतःच्या गालावर लावला. आणि रोशननं जानकीला खुणवलं आणि म्हणाला, आई दादा इतका रोमॅन्टिक कधी झाला गं? आणि जानकी म्हणाली, गप्प बस नाहीतर चिडेल, जे सुरू आहे ते असू दे. मग आता रोहितनं असंच दोन्ही गालावर, स्वतःच्या छातीवर तिचा हात पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालूनच उठणं लावलं. पण त्याच्या स्पर्शानं मात्र पुन्हा राणीची धडधड वाढायला लागली. आणि आपण किती रोमॅन्टिक आहोत असं रोहित भासवत होता. आणि त्या दोघांची तंद्री भंग करत रोशन म्हणाला, आय एम सॉरी, पण त्या पाठावर आता मला बसायचं आहे. आता उरलेला रोमॅन्स तुमच्या बेडरूममध्ये जाऊन करा. तसे दोघे भाण्यावर आले. मग आता राणी गडबडीत उठली आणि निघणार इतक्यात तिचा वनसाड पदर तिच्याच पायाखाली आला. तशी राणी गरकन वळली आणि धपकन खाली पडणार इतक्यात रोहितनंच तिला त्याच्या मिठीत घेतली अगदी मांडीवरच जाऊन राणी अलगद बसली आणि त्याच्या मांडीवर पडता पडता राणीचा गाल त्याच्या गालाला घासला आणि त्याच्या गालाचं उठणं तिच्याही गोबऱ्या गालाला लागलं होतं. आणि दोघेही आता खरंच कोणतंही नाटक न करता एकमेकांच्या नजरेत नजर मिसळून बघत होते. आणि इतक्यात रोशननं ती रोमॅन्टिक मुवमेंट मोबाईलमध्ये कॅच केली आणि शिट्टी वाजवली आणि म्हणाला, हाव रोमॅन्टिक यार. पण आता तरीही रोहित आणि राणी एकमेकांकडे बघतच होते. आणि आता फक्त राणीचं हृदय धडधड करत नव्हतं, तर रोहितच्याही हृदयाची स्पंदनं वाढत होती. आणि त्यानं त्याच्याही नकळत तिच्या पाठीभोवतीची त्याची बोटं तिच्या पाठीत रुतवली. तसं त्याच्या बोटांच्या स्पर्शाने घायाळ होत होत राणीनं खूप खूप शहारून डोळे मिटून घेतले आणि रोहितच्याही ओठांवर हलकी स्माईल आली. मग आता एकमेकांच्या हृदयाची भाषा एकमेकांच्या हृदयाला कळेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.